मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 हे अगदी 2च दिवसात म्हणजे 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि या नव्या सीझनसाठी बिग बॉस मराठीचे प्रेक्षक खूपच उत्सुक असणार आहेत. कारण ज्या पद्धतीने केदार शिंदे यांनी सांगितलं की या नव्या सीझनमध्ये आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी धमाल करायचं आहे आणि यूथला सेंटरला ठेवून या नव्या सीझनची थीम किंवा हे नवं सीझन आम्ही डिझाईन केलेलं आहे. त्यासाठीच रितेश भाऊंची आम्ही नेमणूक सुद्धा केलेली आहे. आता या नव्या सीझनसाठी बिग बॉस मराठीचे प्रेक्षक खूपच उत्सुक असताना इथे मात्र एक धक्का देणारी बातमी समोर येते. कारण बिग बॉस मराठीचं 5वं पर्व हे चालू असताना बिग बॉस हिंदी सीझन 18चा आगाज होणार आहे. बिग बॉस मराठी हा ऐन रंगात असताना अगदी शेवटचे 20 ते 30 दिवस शिल्लक असताना बिग बॉस हिंदीचा आगाज होणार आहे. द खबरीने दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस हिंदी 18 चं नवं सीझन हे 5 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि या नव्या सीझनचं होस्टिंग पुन्हा एकदा सलमान खान करताना दिसणार आहेत. बघा, सलमान खानच्या घरावर मागच्या वेळी म्हणजे काही दिवसापूर्वी हल्ला झाला होता. त्यामुळे त्यांनी OTT सीझनचं सूत्रसंचालन केलं नाही. त्याऐवजी अनिल कपूर सूत्रसंचालन करताना दिसणार होते. आणि हे सीझनसुद्धा आता येत्या 4 ऑगस्टला संपणार आहे. पण मला एक कळत नाही की बिग बॉस मराठी चालू असताना बिग बॉस हिंदी कशाला पाहिजे. आता बघा, बिग बॉसचे म्हणजे तिन्ही सीझनचे मेकर्स हे एकच आहे. पण तुम्ही हा असा घोळ का घालता मला तेच कळत नाही. बिग बॉस मराठी हे संपू दे ना, त्यानंतर तुम्ही आरामात बिग बॉसचं हिंदी पर्व जे काय 18-19 आहे ते नंतर तुम्ही घेऊन या. काय एवढं, ठीक आहे जाऊ दे. पण मला एक आशा आहे की हे जे 5वं सीझन आहे ना, ज्या पद्धतीने रितेश भाऊंनी सांगितले किंवा केदार शिंदेनी सांगितलं की आम्ही काहीतरी खास काहीतरी वेगळं करणार आहोत, असं जर हे सीझन असेल आणि त्यात रितेश भाऊंचं सूत्रसंचालन जर दमदार असेल तर मला आशा आहे बिग बॉस मराठीचे प्रेक्षक हे हिंदीकडे वळणार नाही. जरी हे 5 ऑक्टोबरला आलं, बिग बॉस मराठीचे काही दिवस शिल्लक असले म्हणजे शेवटचे एंड मोमेंटचे एन रंगातले जरी दिवस असले तरी बिग बॉस मराठीचा प्रेक्षक हिंदीकडे वळणार नाही. पण आपण आशा करूया की हे सीझन चांगलं असावं. मला एक कळत नाही की बिग बॉस मराठीचं सीझन चालू असताना हे लोक हिंदीचं पिल्लू का मध्येच सोडतात. ठीक आहे, आपण आशा करूया की बिग बॉस मराठी हे सीझन सुपरहिट असावं आणि बिग बॉस हिंदीकडे प्रेक्षक जाणार नाही. याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.